नमस्कार. तुमचं नाव कसं? चंद्रशेखर अनंत गोडकर. अच्छा, मी बेंजामिन वर्गीस. मला क्रिकेटबद्दल भरपूर आवड आहे आणि तुम्हाला खास भेटायला आलो. आणि तुमचं याच्यामध्ये न्यूजमध्ये पण मी तुमची न्यूज बघितली. म्हटलं जवळच तुम्ही असता म्हणून मला जाऊन भेटावं. तर तुम्ही हे फोटो वगैरे एवढे कसे काय केले तुम्ही याची? मी 9वीत होतो त्यावेळी सामंत म्हणून माझा मित्र होता. त्याने एक अल्बम तयार केला होता. त्याची मी प्रेरणा घेऊन म्हटलं मी पण जमू शकतो. त्याप्रमाणे मी हा पहिला माझा अल्बम हा म्हणजे हा तुम्ही पहिला म्हणजे तुमची सुरुवात तेव्हापासून तुम्ही हा अल्बम तुमच्याकडे आहे? 1976 पासून मी त्यानंतर हे पुढे पुढे तुम्ही बनवत गेला. आता जवळजवळ माझ्याजवळ 89,678 आहे फोटो या 36 वर्षामध्ये. आणि यांची जोपासना करणं पण तुम्हाला खूप झालं असतं? खूप त्रास झाला, पण केलंय. जवळ हे केलं ट्रंक वगैरे ठेवून त्याच्यात सेफमध्ये आणि वारावरती बघावे लागतात मग, म्हणजे काय त्याला कुठं काय कचरा लागू नये म्हणून. मग तुम्ही याचा प्रसार वगैरे कसा काय केला, म्हणजे अजून कुठल्या माध्यमातून तुम्ही हे प्रसारित केले? अजून AKB न्यूज आले, ते आले होते. 2-3 ठिकाणी केले होते. लोकल पेपरला पण आले होते. अच्छा. आणि तुम्हाला खर्च वगैरे किती आला असेल एवढं आता तुम्ही हे केलं बुकमध्ये वगैरे? एक सावंतवाडी, कुडाळ, गोवा, मुंबई इकडनं मी पाक्षिक जमा केले दर महिन्याला. आणि जवळजवळ मला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आला. हो, वह्या चिकटवणे सर्व ह्याच्यात. आणि यापुढे तुमचं अजून काही म्हणजे अजून जमा येते? आता हे 89,000 जमा झाले. 1 लाखपर्यंत जमा करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मी करेल. चांगलं आहे. आणि अजून म्हणजे असे तुमच्याकडे असे किती लोक म्हणजे आले पुष्कळ येतात? तुम्ही ह्याचं असं काय हे केलं शॉप वगैरे तुम्हाला? हो, ठेवतो, करून ठेवतो. कोण कोण येतात बघायला, पेपरला आले होते. आणि जर कोणाला बघायची इच्छा तर मी दाखवू शकतो. म्हणजे कोणत्या जुने ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ आला होता की मी त्यावेळेपासून माझ्याकडे फोटो आहेत जगातले सर्व. कारण कसं आता सध्या क्रिकेट हे एक हे झालेलं आहे, त्यामुळे क्रिकेटबद्दल भरपूर लोकांना आवड असते. शाळेपासून ते मोठ्या लोकांना क्रिकेट म्हटलं, भारत पाकिस्तान वगैरे म्हटलं की ते समज. आणि असं तुम्ही एवढं जमा केलं म्हणजे जगातले सर्व म्हणजे आणि अजून तुम्ही याबद्दल काही म्हणजे असं ऑनलाईनवर वगैरे काही केलं आहे? अजून काय तसं मी केले नाही, पण प्रयत्न आहे. बरं वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याकडून माहिती मिळाली.